आणि फक्त एकाच गोष्टीने तुम्ही देखील तुमचे केस अगदी दुप्पट नाही तर 3 पट वेगाने वाढवू शकता आणि त्यासोबतच तुमची केस गळती देखील पूर्णपणे बंद होणार आहे. जितके पण केस गळत होते ते सगळे काही थांबतील आणि सोबतच केस इतके वाढतील की तुम्हाला दर 2 ते 3 महिन्यांनी हेअर कट करावा लागेल. मी देखील ही रेमेडी माझ्या केसांवरती वापरून बघितली आणि त्यानंतर माझे केस अगदी खांद्यांपासून ते कमरेपर्यंत लांब झाले. जर तुम्ही ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीने तुमच्या केसांवरती वापरायला सुरुवात केली तर तुमच्या स्कॅल्पशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्या देखील हळूहळू कमी होण्यासाठी हेल्प होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप फॉलो देखील करायचा आहे. सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय हे देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. चला तर मग रेमेडी बनवायला सुरुवात करूया. बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचंय, तुमच्या घरामध्ये जी कोणती चहापत्ती असेल ती चहापत्ती तुम्हाला घ्यायची आहे. आणि चहापत्ती ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अगदी इझिली अवेलेबल असते. पण काही लोकांना याचे फायदे माहीत असतात तर काही लोकांना माहीत नसतात आणि त्यामुळे चहापत्तीचा वापर हे सगळेजणच करत नाहीत. तर तुम्ही इथं बघू शकता, आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढी चहापत्ती आपल्या या रेमेडीसाठी वापरायची आहे. आणि चहापत्तीचं प्रमाण आपल्याला जास्त देखील अजिबात ठेवायचं नाहीये. तर आपल्याला तेवढीच चहापत्ती घ्यायची आहे जितकी आपल्या केसांमध्ये शोषली जाऊ शकते. आणि म्हणूनच मी तुम्हाला इथं सांगितलंय की आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढ्या चहापत्तीचा वापर आपल्या रेमेडीसाठी करायचा आहे. आणि जर कोणतीही गोष्ट तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेतली तर तुमच्या केसांसाठी समस्या देखील निर्माण होऊ शकते. तर बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक स्वच्छ असं भांडं घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ते तुम्ही इथं घेऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर आपली ही रेमेडी बनवण्यासाठी अजिबात करू नका. आणि त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे साधारणतः 1 चमचा किंवा मग 1.5 चमचा एवढी चहापत्ती आपल्याला या भांड्यामध्ये ॲड करायची आहे. आता चहापत्ती ॲड केल्याच्या नंतर साधारणतः 1 ग्लास किंवा मग 1.5 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचंय. लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे फिल्टरचं पाणी नसेल तर पिण्यासाठी ज्या पाण्याचा वापर तुम्ही करत असाल ते पाणी इथं वापरू शकता. एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची की बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर आपली ही रेमेडी बनवण्यासाठी अजिबात करू नका. कारण यामुळे तुमची केस गळती आणखी जास्त प्रमाणावरती वाढू शकते आणि त्यासोबतच केस देखील ड्राय आणि फ्रिझी होऊ शकतात. आता बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्याच्या नंतर हे सगळं काही मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि सोबतच अगदी मीडियम फ्लेमवरती किंवा मग लो फ्लेमवरती व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही हे मिश्रण अगदी हळूहळू शिजवाल तेव्हा तुमची रेमेडी अगदी इफेक्टिव्हरित्या इथं रेडी होईल आणि अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच आपलं सगळं काही पाणी उकळण्यासाठी सुरुवात होते. आणि जेव्हा पाणी उकळायला सुरुवात होईल ना तर त्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपल्याला चहापत्तीचं पाणी व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, चहापत्तीमधील जे काही पोषक तत्व आहेत ते सगळे काही आपल्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि सोबतच हे पाणी आपल्या केसांसाठी अगदी इफेक्टिव्हरित्या रेडी होईल. तुम्ही इथं पाहू शकता, आपलं चहापत्तीचं पाणी हळूहळू उकळायला सुरुवात झालेली आहे आणि जोपर्यंत चहापत्तीचं पाणी व्यवस्थित असं उकळत आहे तोपर्यंत आपला जो काही दुसरा घटक आहे ना तो आपण पाहणार आहोत. बघा, त्यानंतर आपण इथे कांद्याचा वापर करणार आहोत कारण कांद्याचा रस आपल्या केसांना मजबूती देण्यासाठी मदत करतो आणि त्यासोबतच जर स्कॅल्पवरती धूळ वगैरे असेल किंवा मग घाण वगैरे साठलेली असेल तर ती देखील कांद्याच्या रसामुळे स्वच्छ होण्यासाठी मदत होत असते. जर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त कोंड्याची समस्या जाणवत असेल, स्कॅल्पमध्ये खाज येत असेल किंवा मग तुमच्या स्कॅल्पवरती पांढरे चट्टे वगैरे आलेले असतील, सोबतच तुम्हाला टक्कल पडण्याची समस्या देखील जाणवत असेल किंवा मग इतर कोणतीही समस्या जाणवत असेल तर या सगळ्या काही समस्या कांद्याच्या रसामुळे कमी होणार आहेत. कांद्याचा रस तुमच्या केसांच्या वाढीसाठी देखील खूप जास्त उपयुक्त असतो आणि म्हणूनच आपण या रेमेडीमध्ये कांद्याचा वापर केलेला आहे. बघा, तुम्हाला साधारणतः मध्यम आकाराचा आणि लाल रंगाचा कांदा घ्यायचा आहे कारण लाल रंगाच्या कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं आणि हेच सल्फर आपल्या केसांना पोषण देण्यासाठी मदत करत असतं. बघा, कांदा घेतल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कांद्याला अगदी बारीक पीसेसमध्ये म्हणजे छोट्या छोट्या पीसेसमध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता मी कांद्याचं प्रमाण किती ठेवलेलं आहे आणि खूप जास्त प्रमाणात देखील आपल्याला कांद्याचा वापर करायचा नाहीये. आणि बघा, आता आपण जो काही कट करून घेतलेला कांदा आहे ना तर तो देखील आपण जे काही चहापत्तीचं मिश्रण ठेवलेलं होतं त्यामध्ये ऍड करणार आहे. इथं तुम्ही बघू शकता, आपलं चहापत्तीचं जे काही पाणी आहे ते अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित बॉईल झालेलं आहे आणि याच पाण्यामध्ये आपण कट करून घेतलेला कांदा आपल्याला ऍड करायचा आहे. बघा, कांदा ऍड केल्याच्या नंतर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्या जेणेकरून काय होईल, कांद्यामधील पोषक घटक आपल्या पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स होतील.
आणि बघा व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर आपण आणखी एक घटक याच्यामध्ये ऍड करणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, की तुम्हाला आपला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि त्यासोबतच कमेंटमध्ये हे देखील सांगा, की तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात. बघा सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये रोजमेरीचा वापर करणार आहोत आणि इथं मी तुम्हाला दाखवते, की रोजमेरी काही अशा प्रकारे दिसत असते. कारण बरेच लोक मला विचारतात, की "दीदी आम्ही रोजमेरी पाहिलेलीच नाहीये" आणि ही रोजमेरी आपल्या केसांसाठी मात्र खूप जास्त फायदेशीर असते. यामुळे टक्कल पडलेल्या जागेवरती देखील नवीन केस उगवायला मदत होते आणि रोजमेरी तुम्हाला ऑफलाईन देखील अगदी स्वस्तात मिळते आणि जर तुम्हाला ऑफलाईन घ्यायची नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी नक्कीच करू शकता. आता बघा रोजमेरी ऍड केल्याच्या नंतर साधारणतः 8 ते 10 मिनिटं आपल्याला हे पाणी अगदी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवरती किंवा मग मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित बॉईल करायचंय. कारण बघा जेवढं आपण हळूहळू याला बॉईल करून घेऊ तेवढं छान असं सिरम आपलं इथं रेडी होणार आहे. आणि इथे बघा आपल्या सिरमचा कलर देखील पूर्णपणे चेंज झालाय आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नक्की किती वेळ उकळायचं. तर आपण घेतलेलं पाणी जोपर्यंत हाफ राहत नाही तोपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला सगळं मिश्रण बॉईल करून घ्यायचं आहे. बघा इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित असं बॉईल झालंय आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर मिश्रण थंड करण्यासाठी ठेवून द्या आणि त्यानंतर आपण याला गाळून घेणार आहोत. बघा गाळताना तुम्ही गरम असताना देखील गाळू शकता किंवा मग थंड झाल्यानंतर देखील गाळू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं. आता इथे आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, की हे सिरम नक्की कोण वापरू शकतं. तर बघा सगळ्या वयोगटातील लोक आपल्या या सिरमचा वापर करू शकतात. मग महिला असू दे, पुरुष असू दे, लहान मुलं असू दे किंवा मग मुली असू दे. सगळ्यांसाठी आपलं हे सिरम अगदी सेफ आहे. कारण आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल वगैरे अजिबात वापरलेलं नाहीये. आणि गाळून झाल्यानंतर जो काही चोथा शिल्लक राहिलेला होता तो तुम्ही फेकून देऊ शकता किंवा मग झाडांमध्ये खत म्हणून देखील वापरू शकता. आणि बघा हे तयार झालेलं टोनर तुम्ही 2 वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. मी दोन्हीही पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जी कोणती पद्धत योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता किंवा मग दोन्ही पद्धतींचा वापर केला तर आणखी छान असा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. बघा पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचंय, साधारणतः 1 चमचा एवढं कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल याच्यामध्ये ऍड करायचं आहे. कारण खोबरेल तेल केसांवरती अप्लाय केल्यामुळे आपले ड्राय आणि फ्रीझी केस देखील अगदी सिल्की आणि सॉफ्ट होण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच केसांची मुळं देखील स्ट्रॉंग होत असतात. आता कोकोनट ऑइल इथं पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमचं स्कॅल्प ऑइली असेल तर तुम्ही इथं कोकोनट ऑइल पूर्णपणे स्किप केलं तरी देखील चालू शकतं. तर यासाठी तुम्हाला काय करायचंय, फक्त आपलं हे टोनर असंच्या असंच केसांवरती अप्लाय करायचंय आणि अप्लाय करण्यासाठी तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलचा वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला अप्लाय करणं खूप जास्त सोपं जाईल. आणि जर का तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल तर साध्या कॉटन बॉलच्या सहाय्याने देखील हे सिरम तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता. अप्लाय केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर हेअर वॉश करायचं आहे. आता ही झाली पहिली पद्धत आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय करायचंय, आपल्या या सिरममध्ये तुमच्या आवडीचा कोणताही शॅम्पू ऍड करायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तयार झालेल्या शॅम्पूने तुम्हाला आठवड्यातून फक्त 2 वेळा हेअर वॉश करायचा आहे. चला तर मग मी सांगितलेल्या दोन्ही पद्धती तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.